बर, आता याच्यातला पहिला कन्सेप्ट कुठला बेटा माझा? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पहिला कन्सेप्ट कुठला आहे आता? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय असतं? काय बेटा? इलेक्ट्रिक पोटेन्शियल पहिले हे एक काहीतरी काम करणं असतं. हे काय असतं बेटा? काम. कशाबद्दल काम? सपोज आता मला सांगा दोन चार्जेस आहेत, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे. त्याला अट्रॅक्ट करायची गरज आहे का बेटा? नाही. ते 100% एकमेकांना काय होईल? अट्रॅक्ट. तसंच एका साईडला मी नॉर्थ पोल घेतला, एका साईडला साऊथ पोल घेतला. नॉर्थ पोल आणि साऊथ पोल पुन्हा 100% काय होईल बेटा? अट्रॅक्शन. का? ऑपोजिट चार्जेस अट्रॅक्ट इच अदर. मग इथं कुठलं काम होतं? इथं कुठलं काम असतं बेटा? जर मी निगेटिव्ह चार्ज घेतला आणि इथं पण निगेटिव्ह चार्ज घेतला, ठीक आहे, हे दोघांमध्ये अट्रॅक्शन होईल का? नाही. काय होईल? रिपल्शन. हे त्याच्यामध्ये काय होईल बेटा? रिपल्शन. पण जर तरीही मला हे जे चार्जेस एकमेकांना रिपेल करतायत त्यांना फोर्सफुली जवळ आणायचं असेल, हे जे निगेटिव्ह चार्जेस किंवा पॉझिटिव्ह चार्जेस लाईक चार्जेस म्हणता येतील किंवा नॉर्थ पोल साऊथ पोल हे दोघंच्या दोघं जर सेम चार्जेस एकमेकांना रिपल होत आहेत, पण तरीही मी काहीतरी असं काम करतोय ज्याच्यामुळे हे दोघं चार्जेस एकमेकांपासून काय येतील बेटा? जवळ येतील. त्याला त्याने काय नाव दिलंय? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. लक्षात आलंय? मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय? काहीतरी काम करणे. कुठलं काम करायचं बेटा? असे दोन चार्जेस घ्या ज्यांच्यामध्ये दोघांमध्ये काय असेल? रिपल्शन. पण हे दोघं चार्जेस जवळ आले पाहिजे. म्हणजे असा काहीतरी फोर्स लावा किंवा असा काहीतरी प्रेशर लावा की ते दोन चार्जेस ज्या दोघांमध्ये रिपल्शन होतंय ते दोघं काय झाले पाहिजे? जवळ आले पाहिजे. ठीक आहे, हे शक्य नाहीये पण तरी फोर्सफुली आपल्याला करायचंय. त्याला त्याने काय नाव दिलं? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. जर इंग्लिशमध्ये सांगायला गेलं द वर्क डन काहीतरी काम केलंय. द वर्क डन अगेन्स्ट द फोर्स ऑफ रिपल्शन. अगेन्स्ट द फोर्स ऑफ रिपल्शन म्हणजे अगेन्स्ट द फोर्स ऑफ रिपल्शन. द वर्क डन अगेन्स्ट द फोर्स ऑफ रिपल्शन. पुन्हा एकदा the work done against the force of repulsion in order to bring the two charges closer to each other. असं काहीतरी काम करा की ज्या दोन चार्जेस मध्ये रिपल्शन आहे पण तरीही ते दोन चार्जेस कुठे आले पाहिजे बेटा? जवळ आले पाहिजे. काय बोललो काय नाही कळालं? पुन्हा एकदा इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतं बेटा? इलेक्ट्रिक पोटेन्शियल द वर्क डन असं काहीतरी काम केलं. काय काम केलं? की ज्या दोन चार्जेस मध्ये रिपल्शन आहे ते दोघांना कुठे आणलं? जवळ आणण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय सांगता येईल? द वर्क डन अगेन्स्ट द फोर्स ऑफ रिपल्शन इन ऑर्डर टू ब्रिंग द टू चार्जेस क्लोजर टू इच अदर. इट इज नोन ॲज व्हॉट? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. चलो लेखापडीमध्ये लिहून घ्या. पहिला कन्सेप्ट इलेक्ट्रिक पोटेन्शियल. टाकली बेटा हेडिंग आजची? आजच्यामध्ये पहिल्या कन्सेप्टची हेडिंग टाका इलेक्ट्रिक पोटेन्शियल. खाली लिहा द वर्क डन अगेन्स्ट द फोर्स ऑफ रिपल्शन. द वर्क डन अगेन्स्ट द फोर्स ऑफ रिपल्शन. The work done against the force of repulsion. Repulsion चं spelling REPULSION. REPULSION. The work done against the force of repulsion. The work done against the force of repulsion in order to bring the two charges. In order to bring the two charges closer to each other. In order to bring the two charges closer to each other is known as electric potential. Is known as electric potential. It is known as what? Electric potential. झालं बेटा? पुढचा कन्सेप्ट हेडिंग टाका पोटेन्शियल डिफरन्स. पुढच्या याची हेडिंग टाका पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय असतं? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे एक लक्षात घ्या. पोटेन्शियल डिफरन्स पुढचा कन्सेप्ट कुठला बेटा? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स घेताना सपोज मी एखादी एक वायर घेतली. एखादी वायर. त्या वायर मध्ये इकडच्या साईडला नाव दिलं ए, इकडच्या साईडला नाव दिलं बी. याच्या इथे एक पोटेन्शियल घेतला सपोज व्ही ए, इकडच्या साईडला एक पोटेन्शियल घेतला व्हीबी. या दोघांमधला जो कुठलाही पोटेन्शियल मधला डिफरन्स असेल, द डिफरन्स बिटवीन द टू पोटेन्शियल्स इज नोन ॲज व्हॉट? पोटेन्शियल डिफरन्स. द डिफरन्स बिटवीन द टू पोटेन्शियल्स, दोन पोटेन्शियल मधला डिफरन्स म्हणजेच काय असतो माझा? पोटेन्शियल डिफरन्स. आता पोटेन्शियल डिफरन्स लिहिताना व्हीएबी इज इक्वल टू, जर माझी व्हीए ची किंमत इकडची किंमत जास्त इकडची किंमत कमी आहे तर माझा फॉर्म्युला किती होतो बेटा माहिती का? व्हीए मायनस व्हीबी. फॉर्म्युला किती होतो? व्हीए मायनस व्हीबी. पण त्याला कंडिशन काय? जर व्हीए ची किंमत कशी असेल? जास्त कोणापेक्षा? व्हीबी पेक्षा.
तेच इकडच्या साईडला. आता याला व्हीएबी पण लिहितात किंवा व्हीबीए पण लिहितात. पण आता ह्या केसमध्ये माझी कुठली किंमत जास्त आहे बेटा? व्हीबीची किंमत जास्त आहे कोणापेक्षा? व्हीए पेक्षा. मग त्यावेळेस माझा फॉर्म्युला व्हीबी मायनस व्हीए असा होईल. सॉरी. ओके, पुन्हा एकदा काय काय सांगितलं बेटा? पोटेन्शियल डिफरन्स. द डिफरन्स बिटवीन द टू इलेक्ट्रिक पोटेन्शियल्स, the difference between the two electric potentials is known as what? Potential difference. The difference between the two electric potentials is known as what? Potential difference. बर, आता इथे फॉर्म्युला घेताना सपोज हा व्हीए हा व्हीबीए या दोघी पॉइंटला मी पोटेन्शियल घेतले. व्हीएबी इज इक्वल टू किती? व्हीए मायनस व्हीबी. कधी पण व्हीए ची किंमत माझी जास्त असेल कोणापेक्षा? व्हीबी पेक्षा. आणि व्हीएबी किंवा त्याला अजून एक नाव व्हीबीए इज इक्वल टू किती? व्हीबी मायनस व्हीए. कधी पण जेव्हा माझी व्हीबीची किंमत कशी असेल? जास्त. कोणापेक्षा? व्हीए पेक्षा. ओके, आता पुढचा कन्सेप्ट 2 मिनिटं आधी एक काम करून घ्या. पोटेन्शियल डिफरन्स हेडिंग टाका. टाकले बेटा सगळ्यांनी? ओके, त्याच्याबद्दल खाली लिखापडी बाकी राहिली त्याची. ओके, मी आत्ताच तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स एक्सप्लेन केलंय. त्याच्याबद्दलची लिखापडी खाली घ्या. त्याच्याबद्दलची लिखापडी खाली घ्या. The difference between the two electric potentials, the difference between the two electric potentials, the difference between the two electric potentials is known as potential difference. Is known as potential difference. The difference between the two electric potentials is known as potential difference. Okay? आता व्हिडिओ पॉज करून हे सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून हे सगळं लिहून घ्या. झालं बेटा लिहून? आता पुढचा कन्सेप्ट रेजिस्टर रेजिस्टन्स. ऑलरेडी सांगितलंय बेटा, ठीक आहे, पण फक्त थोडंसं आपल्याला डिटेलमध्ये आता इथे बघायचंय. रेजिस्टर काय करतो बेटा? इट अपोजेस द फ्लो ऑफ करंट. आठवतंय? रेजिस्टन्स काय करतो? इट इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टर विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. इट इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टर विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. रेजिस्टर झालं, रेजिस्टन्स झालं. हा त्याचा काय असतो? सिम्बॉल. सिम्बॉल करताना आधीच सांगितलं होतं ही लाईन वरती ही लाईन खालती, पुन्हा ही लाईन वरती ही लाईन खालती. 2 होतात सिम्बॉल. एक सिम्बॉल कुठला बेटा? हा फिक्स वाला आहे. फिक्स वाल्याची इथे एरो येत नाही आणि व्हेरिएबलच्या इथे काय येतं बेटा? एरो. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला एरो दिसेल, आता हा नवीन कन्सेप्ट सांगतो ऐकून घ्या. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला एरो दिसेल समजायचं तो कुठला बेटा? तुमचा व्हेरिएबल रेजिस्टर. व्हेरिएबल रेजिस्टर फिक्स रेजिस्टर मध्ये फरक काय? फिक्स रेजिस्टर म्हणजे सपोज हा एक रेजिस्टर असेल त्याची किंमत 5 ओहम आहे. तर 5 ओहम आयुष्यभरासाठी त्याची किंमत किती असेल बेटा? 5 ओहम. हा व्हेरिएबल म्हणजे काय? त्याची किंमत एका रेंज मध्ये असते. किती ते किती? 1 ते 10. मग मी 1 ते 10 मधला कुठलाही रेजिस्टर तिथे घेऊ शकतो किंवा 2 ते 8 व 2 ते 8 मधला कुठलाही रेजिस्टर त्याच्यामध्ये घेऊ शकतो. म्हणजे हा काय झाला? व्हेरिएबल. त्याच्या व्हॅल्यूज काय होतील? व्हेरी होतील. म्हणून त्याला काय नाव आहे बेटा? व्हेरिएबल. युनिट काय त्याचं? ओहम. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा लॉजिक मॅथमॅटिकल फॉर्म्युला. मॅथमॅटिकल फॉर्म्युला मध्ये आर इज इक्वल टू किती असतो? याला म्हणतात रो. इथे लिहून घेतो, हे माहिती आहे, त्या दिवशी पण सांगितलं होतं. आर इज इक्वल टू किती असतो? रो एल अपॉन ए. हे शक्यतो कुठे लिहायचं बेटा? आपल्या जागेत. आपली जागा माहिती आहे बेटा कुठे असते? वहीची वरची असते ती आपली जागा असते. ठीक आहे, त्याच्यामध्ये असं काही बेसिक्स लिहून घ्यायचे म्हणजे मग लक्षात येतं. कॅपिटल आर इज इक्वल टू किती असतो? रो एल अपॉन ए. आर म्हणजे काय? रेजिस्टन्स. युनिट काय त्याचं? ओहम. रो म्हणजे काय? स्पेसिफिक रेजिस्टन्स. आता स्पेसिफिक रेजिस्टन्स काय असतो बघायचंय आज. पुढचा कन्सेप्ट आपल्याला तो शिकायचा आहे. त्यालाच अजून एक काय नाव आहे? रेजिस्टिव्हिटी. त्याचं युनिट किती येतं? ओहम मीटर. आता हा अख्खा कन्सेप्ट मी इथं शिकवणार. युनिट पण कसं येतं आणि स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगणार आहे. एल म्हणजे काय असतं? लेंथ ऑफ द कंडक्टर. युनिट काय त्याचं? मीटर. ए म्हणजे काय? क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ कंडक्टर. एरियाचं युनिट किती असतं बेटा? सगळ्यांना माहिती आहे, मीटरचा स्क्वेअर. ओके, आता काय करू? हेडिंग टाका सगळेजण पुन्हा. रेजिस्टर. हेडिंग टाका रेजिस्टर. हेडिंग टाका रेजिस्टर. काय बेटा? रेजिस्टर इज अ डिव्हाइस विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. लिहून घ्या. रेजिस्टर इज अ डिव्हाइस विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. रेजिस्टर इज अ डिव्हाइस विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट. खालच्या ओळीमध्ये रेजिस्टन्स. खालच्या ओळीमध्ये रेजिस्टन्स. रेजिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टर. रेजिस्टन्स इज द प्रॉपर्टी ऑफ रेजिस्टर विच अपोजेस द फ्लो ऑफ करंट.
Resistance is the property of resistor which opposes the flow of current. Resistance is the property of resistor which opposes the flow of current. पुढचं घ्या, त्याच्याच खाली घ्या सिम्बॉल. सिम्बॉल काढून घ्या. दोघं सिम्बॉल काढायचे, फिक्सचा पण काढायचा, व्हेरिएबलचा पण काढायचा. खाली हेडिंग टाका सिम्बॉल. दोघं सिम्बॉल काढून घ्या त्याचे. त्याच्या खाली पुढचा पॉइंट घ्या. इट्स युनिट इज ओहम. त्याच्याच खाली लिहून घ्या इट्स युनिट इज ओहम. इट्स युनिट इज ओहम. त्याच्याच खाली मॅथमॅटिकल फॉर्म्युला. पुढचा पॉइंट मॅथमॅटिकल फॉर्म्युला. पुढचा पॉइंट मॅथमॅटिकल फॉर्म्युला. सगळं व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं लिहून घ्या, जसं मी ते सांगतोच आहे. कॅपिटल आर इज इक्वल टू किती असतो, रो एल अपॉन ए. आर इज इक्वल टू रेजिस्टन्स ब्रॅकेटच्या आतमध्ये ओम युनिट आहे. रो इज इक्वल टू स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिविटी ब्रॅकेटच्या आतमध्ये ओम मीटर. एल इज इक्वल टू लेंथ ऑफ द कंडक्टर ब्रॅकेटच्या आतमध्ये मीटर. मीटर हा त्याचा युनिट झाला. ए क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ कंडक्टर ब्रॅकेटच्या आतमध्ये मीटरचा स्क्वेअर. ओके झाले बेटा. पुढची हेडिंग टाका स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिविटी. पुढची हेडिंग टाका स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिविटी. पुढची हेडिंग टाका स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिविटी. आता लक्ष इकडे महत्त्वाचा मुद्दा. स्पेसिफिक. स्पेसिफिक नाव दिस मिनिंग आहे, काहीतरी स्पेसिफिक असेल. मग काय स्पेसिफिक आहे बेटा माहिती का? रेजिस्टन्स अशाच वायरीचं घ्यायचं. रेजिस्टन्स अशाच वायरीचं घ्यायचं ज्याची लेंथ कंपल्सरी 1 मीटर पाहिजे आणि ज्याचा एरिया कंपल्सरी 1 मीटरचा स्क्वेअर पाहिजे. काय बोललो काय नाही कळालं? स्पेसिफिक रेजिस्टन्स तो असतो त्या वायरीचा असतो ज्याची लेंथ कंपल्सरी 1 मीटर आहे आणि ज्याचा एरिया कंपल्सरी 1 मीटरचा स्क्वेअर आहे. काय बोललो काय नाही कळालं? पुन्हा एकदा, ज्याची लेंथ रेजिस्टन्स असा वायरीचा काढा ज्याची लेंथ कंपल्सरी 1 मीटर आहे आणि ज्याचा एरिया कंपल्सरी किती आहे बेटा 1 मीटरचा स्क्वेअर आहे. मग डेफिनेशन काय सांगतात? स्पेसिफिक रेजिस्टन्स or resistivity of a material or wire is that which has a length of compulsory 1 meter and area of 1 meter square. किंवा अजून एक त्याला काय and unit cross sectional area असं पण कुठे कुठे लिहिलेलं आहे. ठीक आहे, पण बेसिक फंडा काय म्हणतो? लेंथ कंपल्सरी रेजिस्टन्स अशा मटेरियलचं काढा ज्याची लेंथ 1 मीटर असेल आणि ज्याचा एरिया किती असेल बेटा 1 मीटरचा स्क्वेअर. लक्षात आलं? त्याच्याचमुळे खाली काय होतं पहा, लेंथ कंपल्सरी 1 मीटर पाहिजे, एरियाची किंमत कंपल्सरी किती पाहिजे 1 मीटरचा स्क्वेअर. मग आज आपल्याकडे रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे आर इज इक्वल टू किती असतो, रो एल अपॉन ए. आर इज इक्वल टू हा रो तसाच ठेवला, लेंथची किंमत किती टाकायची बेटा 1, एरियाची किंमत किती आली 1, दोघं 1 1 काय झाले कॅन्सल आणि आर इज इक्वल टू किती आलं बेटा रो. कळालं? हे छोटंसं डेरिव्हेशन आहे कोणाचं? स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिविटी. ठीक आहे, आता हेडिंग टाकली आहे सगळ्यांनी स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिविटी. त्याची डेफिनेशन खालच्या ओळीमध्ये लिहून घ्या. त्याची डेफिनेशन खालच्या ओळीमध्ये लिहून घ्या. स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिविटी इज डिफाइंड ॲज specific resistance or resistivity is defined as specific resistance or resistivity is defined as the resistance of the piece of that material of a wire, resistance of the piece of that material of a wire, piece of that material of a wire which is 1 meter long, which is 1 meter long and having, which is 1 meter long and having a unit cross sectional area, which is 1 meter long and having a unit cross sectional area, which is 1 meter long and having a unit cross sectional area. लिहिलंय? तिथेच बाजूला खाली वायर काढा, लेंथ इज इक्वल टू 1 मीटर, एरिया इज इक्वल टू 1 मीटरचा स्क्वेअर आणि त्याच्या खाली हे सगळं लिहून घ्या. आधी हे काढा, त्याच्या खाली हे लिहून घ्या. आधी हे काढा, त्याच्या खाली हे लिहून घ्या. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. ओके झालं बेटा लिहून?
पुढचा महत्वाचा फंडा मी तुम्हाला बोललो होतो, स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे काय, रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय सांगितलं. आता त्याचं युनिट घेतं कसं ते आपण बघू. काय बघायचं बेटा, युनिट. मग पुढचे हेडिंग टाका, डेरिव्हेशन फॉर द युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स. डेरिव्हेशन फॉर द युनिट ऑफ स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिविटी. डेरिव्हेशन फॉर द युनिट ऑफ specific resistance or resistivity. Derivation for the unit of specific resistance or resistivity. लिहिलंय. आता लक्ष इकडे सगळ्यांचं, कॉन्सन्ट्रेशन इकडे. काय बेटा, आता मला युनिट कोणाचं काढायचं, स्पेसिफिक रेजिस्टन्स. मग त्याच्यासाठी माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे. रेजिस्टन्सचा किती असतो बेटा, कॅपिटल R इज इक्वल टू ρ अपॉन A. मला डेरिव्हेशन कोणाचं काढायचं आहे, या रोचं काढायचं आहे बरोबर, या रोचं काढायचं आहे. बाकी सगळ्या टर्म्स इंटरचेंज करा. हा डिवाइड लाईन इकडे गेल्यावरती मल्टिप्लाय, R इंटू A इज इक्वल टू काय शिल्लक आलं, रो एल. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं हा एल मल्टिप्लाय इकडे आल्यावरती काय होऊन जाईल, डिवाइड. मग हा एल जो मल्टिप्लाय इकडे गेल्यावरती डिवाइड झाला, R इंटू A अपॉन एल विच इज इक्वल टू किती आलं, रो. म्हणजेच मला सांगा LHS इज इक्वल टू RHS असतो. याला इकडे लिहिलं आणि याला इकडे लिहिलं, काय फरक पडणार आहे का, तेच इथे लिहिलं. हा इकडे लिहून घेतला आणि हे सगळंचे सगळे इकडे लिहिलं, रो इज इक्वल टू R इंटू A अपॉन एल. आता मला काय काढायचं आहे, युनिट काढायचं आहे. म्हणून सगळ्यांचे काय लिहिले बेटा, युनिट लिहून घेतले. रेजिस्टन्स युनिट ओम असतं, एरियाचं युनिट मीटरचा स्क्वेअर असतं, लेंथचं युनिट मीटर असतं. हा मीटर आणि हा मीटरचा स्क्वेअर, एक स्क्वेअर काय झाला, कॅन्सल. शिल्लक किती आलं, रो इज इक्वल टू किती आलं बेटा, ओहम मीटर. रो इज इक्वल टू किती आलं, ओहम मीटर. म्हणजे हे त्याचं काय झालं, युनिट झालं. हे त्याचं काय झालं बेटा, युनिट. युनिट आलं कसं ते कळालंय, काही अडचण. ठीक आहे. पुन्हा एकदा R इज इक्वल टू ρ एल अपॉन A. डिवाइडला इकडे गेला मल्टिप्लाय, मल्टिप्लाय इकडे आलं ते डिवाइड. म्हणजेच रो इज इक्वल टू R इंटू A अपॉन एल. रेजिस्टन्स युनिट ओम, याचं मीटरचा स्क्वेअर, याचं मीटर, हा एक मीटर आणि वरचा स्क्वेअर काय झाला, कॅन्सल. शिल्लक किती आलं, ओहम मीटर. हे काय झालं बेटा, डेरिव्हेशन कोणाचं, स्पेसिफिक रेजिस्टन्स और रेजिस्टिव्हिटी. कळाले बच्चा. ओके. आता आपण ना बेटा हे डिटेल मध्ये बघायला चालू केलेले, हे तुमच्या सिलेबसला आहे. आधी फक्त बेसिक सांगायचे होते, आता हे सगळं तुम्हाला डिटेल मध्ये. ठीक आहे बच्चा. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू.